मंडळी अशा रीतीने पांढरी तात्या सावंताचो सद्गुरु तात्या बा पांडुरंग महाराज झालेलो असा झालेलो आणि त्या कालाची ठाई पांडुरंग महाराज झाल्यानंतर आमच्या घराजवळ भक्तांची गर्दी उसळलेली आता. प्रत्येक भक्त येता आमच्या पायावर ना घालता नाकव झिजवता पाय झिजवता वन्स मोर नाकव झिजवता पाय झिजवता. रोज आमच्या घराजवळ भजनाचो दणक्यात कार्यक्रम सुरू असता. भजन झाल्यानंतर आम्ही आमच्या भक्त मंडळींका पावट्याची उसळ देत असो. त्याच्या मागचो उदात्त हेतू एवढोच असा, भक्त जरी आमच्या पासून किती लांब गेलो तरी आमची आठवण टेका कायमची रवा होईचा. कारण काय? कारण देव वासाचा मुकेला, देव भावाचा मुकेला, देव भक्तीचा भुकेला 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 भू 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 केला भू 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 केला भू 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 केला 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 भू अनुप जनोटा भू केला भू केला भू केला. पांडुरंग हरे वासुदेव हरे नारायण हरे वामन पेटे हरी 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 हरी. आठवले ते हरी नाही आठवले ते हरी. लग्न मुंजी समारंभासाठी आठवतात ते शहाडे आठवले हरी 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 हरी. ओम सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्रीदेवी भद्रकाली माते की जय. साटम महाराज की जय. राहुल महाराज की जय. बालचंद्र महाराज की जय. स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. संत सिद्धेश्वर गुलाब बाबा महाराज की जय. आज सुद्धा गुरुवारचा दिवस होता. आज सुद्धा आमच्या घराजवळ भजनातो दणक्यात कार्यक्रम सुरू असतो. बघा तुम्ही, ऐका तुम्ही, सांगा बोला श्री सद्गुरु तात्याबा पांडुरंग महाराज की जय. केली तुझी भक्ती होती तितकी शक्ती, केली तुझी भक्ती होती तितकी शक्ती. बोल तात्या बोल तात्या बोल कल्याण भोगाची नाही. अरे बोल तात्या बोल कल्याण भोगाची नाही. स्त्रियाने आत जावे. मंडळी, नामस्मरणाचा कार्यक्रम झालेला. आता दर्शनाच्या कार्यक्रमास सुरुवात केली तरी येलेल्या संधीचो भक्तांनी फायदो घेतो आणि माका आपलं लवकर मोकळं करतो. कृपा होई एका बळ व्हाया एका पार व्हाया. एका पार व्हाया. माझं काय मॅटर्निटी हॉस्पिटल असा भक्त शरणी राहते का मदत करणं हे आपला कर्तव्य आहे. आकड्यावर अवलंबून आकडा विचार किती लागतात रे? 50 रुपये टाकले. अच्छा, म्हणजे भवानी चांगली झाली. 50 रुपये 50 रुपयात एका पार व्हाय. काय मागतात मूर्ख. घे अंगठी असा फालतू असा तांब्याची पण फ्री साईज असा दे. घे ही अंगठी घे.
आणि बोटातच घाल. पांडुरंगा हा. अंगठी मोठी होता. वाढ बदल पायाच्या अंगठ्याचा वापर कर. इच्छाशक्ती वाढव. तुझे प्रयत्न चालू ठेव. 10व्या महिन्यात आम्ही पेढे वाटू. जय पांडुरंग. जय पांडुरंग. नेक्स्ट. आबा इलो संचं नाव विचारा तुमचं काय. समज नाव हा. समज नाव. पांडुरंगा हा. मी रघु भोसले. वा वा रघु भोसले. भोसले रघु. हा. काम सांगा बघू. माझा काम असा हा. असा माका एका पाठोपाठ एक अशी 7 चढवा असत. अरे वा पराक्रमी पुरुष दिसतात. आता तरी 8वं बाळ दिसला ती पांडुरंगा. त्याच्या पेकाटात लाच घालून एका बाहेर काढा दी. स्वतः काय धृतराष्ट्र समाजतात की काय. आवर घाला आवर घाला. पोरगो झालो की आवर घालतलंय. अच्छा तोपर्यंत काय छापकानो चालू ठेवतलात. आणि 7 चढवा असताना 8व्या झिराची काय गरज असा. आमचं भोसल्यांचं वंश वाढत नको. वंशात दिवा होयो ना. स्वतः काय छत्रपती शिवाजी महाराज समाजतात की काय. आम्ही त्याला 7 चढवा असताना 8व्या दिवट्याची काय गरज आहे. पोरींची लग्न झाली काय त्यांची नावा बदलतली असत पांडुरंगा. अरे वा सामान्य माणूस असामान्य दृष्टिकोन. उपदेश उपदेश. मुलींना मोठे करा. त्यांना शिक्षण द्यावा. त्यांना नोकरीत ठेवा. त्यांचं जेवढं पगार खाऊ खावा तेवढं खाऊन घ्यावा. आणि मग त्यांची लग्न लावून द्यावा. ऑटोमॅटिकली त्यांची डबल टिबल नावा लागतील. भोसले सावंत पटेल इनामदार. पण पांडुरंगा नका पोरगो होयोच. आग्रही भूमिका. हात पुढे करा. येतो काय ते लवकर निकाल लावण्याचं प्रकरण माझ्या अंगाशी आहे. त्याला अनाऊन्स करताय शुद्ध मराठी ओपन टू ऑल. 8व्या खेपेला तुला मुलगाच होईल. ह्या कोण बोलला. आकाशवाणी. बोला श्री सद्गुरु दाद्याबा पांडुरंग महाराज. म्हणजे माका मुलगा होतालो. होय होय. माझ्या वंशाचा जीव पेटलो. बोला पांडुरंग. गप कर. बरं रे किती घाई. ऐकांची मग काय तर ठरव. तुला मुलगाच होईल. तुला मुलगाच होईल. पण मुलाचं तोंड बघितल्याबरोबर तुझं हार्ट फेल होईल. पांडुरंगा मी म्हणता नाही. एका हार्ट फेल म्हणतात. आता मुलगा होय. नको चूक झाली माझी. चूक झाली. ही तुझी आयडिया मग आवडली. या एका आयडियावर मी लाखो रुपये कमीन. चूक झाली म्हणजे ते 7 चुका धरून 8वी चुका. आता घरी जाऊन 9वी चूक करू नको. नाही. हा पेटी पूजा कर. करतोय. पैसे टाकतस ना. होय. किती टाकतस. 99 रुपये 95 पैसे. 99 रुपये 95 पैसे. पूर्वी काय बाटा कंपनीत होतात की काय. जवळजवळ 100. म्हणजे आठवड्यातून 4 वेळा दरबारात यायचा. ओके. एका मोठो प्रसाद दे. हा मोठो प्रसाद दे. घे. तू खैसून काय बाहेर काढतो. नाही म्हणजे माका जागा तरी दाखवून ठेव. तू घ्यायचं काम कर. हा तुझ्याच घरातली आहे. काय. माझ्याच घरातली वस्तू माझ्याच हातान तू लोकांका देत. अरे रद्दी माल काढताय जुनो माल. अरे जुनो माल म्हणून जाताना माझा लिलाव करू नको म्हणजे झाला. नाही घे. जरा चमत्कार दिखाना चमत्कार दिखाना. रघु भोसले आमच्या हाताजवळ बघा. हातात काय दिसता. काही नाही. 1 सेकंड डोळे मिटा. आता बघा. चमत्कार ताबडतोब नमस्कार. उठा उठा उठा. पायाची जाऊ नको उठा. ही माळ ठेवा आणि रोज रात्री गाढ झोप लागेपर्यंत या माळेवर मारुतीच्या नावाने जप करायचो. असं ओळीन 7 दिवस जप करायचो. आणि 8व्या दिवशी ऑपरेशन करून घ्यायचा स्वतःचा. ऑपरेशन केल्यानंतर जे पैसे मिळतात ते सुद्धा याच पेटीत टाकायचे. पांडुरंगा बोला. प्रसाद म्हणून या केळा घेऊ. काय. प्रसाद म्हणून या केळा घेऊ. केळा. होय. केळा. भोसले केळा विसरा आता. तो कडुलिंबाचा पालो घ्यावा आणि रोज सकाळी उठल्याबरोबर वाटीभर रस घ्यावा. ऑटोमॅटिकली मनेंद्रियावर ताबा उतरो आणि शेजाऱ्यांका प्रसाद म्हणून देवा. जरा खातू. तुम्ही जरा खातू असा तिच्या पोटभर खा. खातू रे खातू. पुरा खातू. पुरा खातू. खातू रे खातू. खातू. जरा खातू म्हणजे जनार्दन रामचंद्र खातू. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर जरा खातू. हा मग हरकत नाही. मग जरा जराच खावा. एकदम सगळा खाऊ नको. नाही लोकांच्या लक्षात येईल. तुमच्याबद्दल माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे. तुम्ही
बेकायदेशीर मार्गाने काळा पैसा जमा करता. काय बोलताय? तुमची केस माझ्या हातात आहे. बेड्या ठोकणार बेड्या. काय नाही रे विशेष, या साहेबांचे सगळे केस काढू का? अरे माया तू त्याचे केस काढशील, पण तो माझा अनुपम खेळ करून टाकेल त्याचा काय? हो मिस्टर, कोणाशी बोललात? डायरेक्ट पांडुरंगाची कॉन्टॅक्ट हॉटलाईन. हा हॉटलाईन पांडुरंग कोण? या औषध हो एक गुदगुल करू गुदगुल करता गावप्रवरे नाही तर तुझे दात मी पडेल आता का? काय झालं? मी माझे दात पाडणार. मी तुम्हाला तुरुंगात टाकीन. मला ही पेटी चेक करायची आताच्या आता ताबडतोब अर्जंट तत्पर तत्काळ ही उगा तुम्ही जास्त बोला नको. एक तर तुमची प्रकृती बरोबर नाही. काय 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 तुमची प्रकृती बरोबर नाही ना? तुम्हाला हार्ट ट्रबल आहे, डायबिटीस आहे, दमा आहे. पण तुम्हाला कसं कळलं? आम्हाला कसं कळलं? आम्हाला कसं कळलं? आम्ही सहज बोललो, खरं निघालं. या 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 गादीवर बसा, कॉम्प्रोमाइज करूया. गादीवर अरे वेड्या, तू बाजू चालू करा. वेडा? तुम्ही मला वेडा म्हणता? मी तुम्हाला काळ्या पाण्यावर पाठवीन. मी तुम्हाला खोल पाण्यावर पाठवीन. तुम्ही मला वेडा म्हणता आणि मग चिमटा काढता. या इथं टॅम्बी चाल सफलातून रामन राजो. मी तुम्हाला सांगितलं ना मला ही पेटी चेक करायची म्हणून. मी तुमका सांगितलं त्या पेटीत काय नाही म्हणून. मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय. पेटी खोला. डोळ्याने बघला? हो. मग ही चावी घेवा आणि स्वतःच्या हातात खोलून बघा आणि भोगा आपल्या कर्माची फळा. पाहूया सगळं पितळ उघडं पडेल. अरे जा रे. पांडुरंगा. पांडुरंगात कोणी येणार नाही. आई, गेलो. वॉश घेतलास, ब्रेकफास्ट करा. ठीक आहे वॉरंट घेऊन येतो आणि तुमच्या घराची सर्दी घेतो. तुमच्या त्या पांडुरंगाला नाही नागडा उघडा केला तर नावाचा खातो नाही. अरे खातो आता जातो. जातो नाही पुन्हा येतो आणि तुमच्या त्या पांडुरंगाची हजामत करतो. मला मारतो काय बघून घेतो. ये म्हणावा समोर. अरे तुझी भोंबेली उडवतो. माझी हजामत करतो काय? थांब, तुला डोक्यापासून पायापर्यंत भादरून टाकतो. तात्या साली कातर मिळाले पाहिजे, कातर. काय रे? या खातूला नाही कातरला तर नावाचा पांडुरंग नाही. हो, आणि काय करता कोण जाणे. तुम्ही काय भोजनाची वाट बघता? संगम मधलो अभंग म्हणा. अरे बोल तात्या बोल ही आमची वैजयंती मला. कधीच कल्याण होगा नाही. मी एवढा तात्याचो दोस्त पण माझा कल्याण होता वाटवा झाला. अरे ह्या तुमच्या पांडुरंगात काय लाज लज्जा अब्रू इज्जत बापाशीच्या वर्ष श्राद्धाचा वाज होतास. आता माझा वर्ष श्राद्ध घाला तात्यानो. काय झालं तिकडे त्या बाबी साठमान माझ्या इज्जतीची तिरडी मानल्यानो. उद्या माझ्या कुसल्याक बघूक मुलाकडची मंडळी येतल्या. तिकडे यो बाबी साठवून येऊन काहीतरी गडबड करतलो. पांडुरंगा माझी अब्रू आता तुझ्या हातात असा रे बाबा. बोल तात्या बोल. माझं रक्षण करणार की नाही. बोल तात्या बोल, रक्षण होणार की नाही. अरे बोल तात्या बोल, रक्षण होणार की नाही. होगा जा, काय होता तेव्हा होगा. विठोबा तू काय काळजी करू नको. पांडुरंग आपल्या पाठीशी उभा. फक्त 10 मिनिटात रजेवर गेलेलो. अरे कोण खयतो माय जो बाबी साठा कानाखाली एक आवाज काढला तर तांबे भर लग्न करतो. येऊ मी घर आया मेरा परदेसी, भाभी हो गया कैलाशवासी. बुवा के चमचे सारे आणि ह्या माझा कानफाळ काढताच आवाज. तांबे आणलं कशात? आंघोळ करू. आंघोळ न केलेल्या अपवित्र माणसा पांडुरंगाचा व्रत घेतलेला होता त्या सावध स्पर्श पण करू इच्छित नाही. दादानू तुमची होल झपट असताना की तुमच्या चॅनल लोकांका दाखवा, नाहीतर या मामा लोकांका गणवा. बाबी तू माका मामा म्हणा नको. हजारदा म्हणतलाय काय करतलाय. अरे ह्यो ढोंगी बुवा माझा काय करतलो. मी काय करतलंय रे, मी काय करतलंय. पांडुरंग करतलो मी, निमित्त मात्र असं. काय असं तुमचा तो पाणगो माझ्या समोर हडात का. 2 कानाखाली आवाज काढले की कमरेवरच्या हात कानावर घेतलो. या जा काय तू बोलतोस तर पांडुरंगाच्या ऍबसेंटी मध्ये बोलतोस. पांडुरंग जर या ठिकाणी उपस्थित होतो तुझी बोलाची हिंमतच नव्हती. म्हणजे तुमचं पाणगो आज रजेर असं की काय, कावळं बिवळं शिवलू की काय ते का.
हो तुझं कार्बन अजून फाटलो नाही. 2 मिनिटं थांबा. पांडुरंग त्या खातूची माती करून गेलेलो हा. तो इलो काय तुमचं दोघांचं उच्चिकल करून टाकते बघा. खातू साहेब गेले तुला कसं काय कळला? नका कसं काय कळला? मी तर तुमचं पत्तो दिले. आता तो पांडुरंग माझा काय काम करतोय मी. अरे हा गल्लीत कमी शेर असा आहे. ए इटोबा मामा कुसला माझा असा माझा. उद्या जो कोण टका बघू का तुला का मी भागून लावलेला आहे. आणि ताजा उद्या तुमच्या पांड्याची रजा कॅन्सल. अरे मेला तुझा वाटोळा होतला वाटोळा. काय मेला येतो बा तुझ्या काय गावात काय काळजी करू भाई ते काय नसतो हात दाखवले तर तो पळालो माहितीये. काय काळजी करू नको. उद्या तुझ्या कुसुमला दाखवतो कार्यक्रम. पांडुरंगाच्या दरबारात पांडुरंगाच्या साक्षीने आपण करूया. तोपर्यंत फक्त पांडुरंगाचा नामस्मरण चालू ठेवा म्हणा. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग. कोणतरी फक्त संकटात सापडलेलं दिसत. फक्त संकटात फक्त संघटी सोडेला बघा. खातू साहेब. हा तू साहेब म्हणजे नक्कीच वारण घेऊन येलेले असलेले. पांडुरंगा मला क्षमा करा. मी तुमचा अपमान केला आणि माझं हे असं झालं. पांडुरंग 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 पांडुरंग. खातू साहेब नक्की तुमका सफारी कोणीतरी फुकट दिलेली असा. नशीब पांडुरंगान सफारी फाटल्यान आतला गंजी फ्रॉक फाटल्यान चड्डी तरी बॅलन्स ठेवल्यान. काय काळजी करू नको. चड्डी सलामत तो सफारी 50. बघला हिटोबा पांडुरंगाची किमया. पांडुरंगान खातू साहेबांचो आकाश कंदील करून टाकल्या. म्हणून म्हणताय म्हणा पांडुरंगावर विश्वास ठेवा. पांडुरंगाचा नामस्मरण चालू ठेवा म्हणा एकमुखानं. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग. रामराम मंडळी रामराम. नाटकाची 9वी आणि अखेरची घंटा झालेली असा. विठोबा कर्माच्या कुसुमला दाखवतो कार्यक्रम याच्या अगोदरच्या सीन मध्ये पार पडलेलो असा. कुसुम पाहुण्यांक पसंत असा. आता फक्त देण्या घेण्याच्या आणि मानापणाच्या गोष्टी चालू असत. बोला पाहुणे. हा तर नवरी मुलगी आमका पसंत अस. बर नवरो मुलगो तुमका पसंत असतोच बरोबर आणला. हो काय. मुलावर आईचे संस्कार झालेले दिसत आहेत. तर आता देण्या घेण्याच्या आणि मानपानाच्या जे काही गोष्टी असत अच्छा ते या बैठकीतच बोलाय. बरं. पाहुण्यानु एक गोष्ट नक्की की आमका हुंडो नको. हुंडो नको. नाही नाही हुंडो नको. म्हणजे नाही, हुंडो जरी नको असलो हा. तरी रीतिरिवाजाप्रमाणे मुलीच्या अंगावर तुम्ही 2-4 तरी दागिने घालतालच की नाही. म्हणजे आपली परीक्षा बघतो ते काय. आमची सगळी तयारी असा. चारी बाजूने आमची तयारी असा. फक्त दागिन्यांका पॉलिश करूचा बाकी आहे. झाला की झाला. पण आमच्या भावनेची हा. लहानपणापासूनची एक इच्छा असं हो. होय काय. खायची तोंडातला बोट तोंडात ठेवची. तोंडातला बॉट काढ मेल्या पाहुणे हसत. लग्ना केलंस ना त्यांच्या समोर तरी ताट बसलेल्या. तर आमच्या या भवन्यात लहानपणापासून थोडे 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 पैसे हा. साठवून एक टीव्हीचा कपाट करून घेतल्या ना. ऐकतो ना. अहो 1,500 रुपये खर्च इलो. ते 1,500 रुपये आम्ही तुमका द्यायचे असा तुमचा म्हणा. काय दिले. नाही 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 हो पाहुण्यानो. तुम्ही आमच्या काय लेचे बेचे समजलास की काय. समजा आम्ही तुमच्याकडून ते 1,500 रुपये घेतले हा. तर आम्ही हुंडो घेतल्यासारख्या होईत की ना. ऐकलं काय बोलता आता ऐकलं. सगळं ऐकतोय तू आगे की सोच. आगे की सो. हा तर माका काय हा. म्हणायचा तुमचं एक पैसो देखील आमका नको. बर. तुम्ही फक्त एक साधीशी शिल्लकची गोष्ट करायची हो. कोणती. त्या टीव्हीच्या कपाटात ठेवण्यासाठी एक रंगीत टीव्ही देऊन टाका. तरी सुद्धा 10,000 झाले हो. वा 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 वा. म्हणजे माझं हो सोन्यासारखो रत्नासारखो कुमार गौरव सारखो झील तुमका भुगतात भयो. तोंडातला बॉट काढ आणि चल. अरे 56 पुरींची लाईन लावीन. तो कुमार गौरव जाग्यावर बघा. कसा सांगले. काय केवढो कुमार गौरव ते तो बापूस राजेंद्र कुमार. तुमका कलर टी होय ना. पांडुरंग दे. काय पांडुरंगा. पांडुरंग दे काय पांडुरंगा. बापाचं मला अरे पण माझा मी देवचाय नाही. लसची घंटा घेऊ नको. माय झोप कापता आपला. अरे मग कळता पण आपण त्याच्यातून काहीतरी मार्ग काढू होय ना. काढ ना लवकर काढ ना. मीच काढू. हा आबा हा आबा राणे तुम्ही ना. होय होय खरे कणकवलीचे. कणकवलीची. बाबा तुमचं लाडको मुलगो. होय तर एकुलतो एक. आणि शिवाय तात्यानु हा. तो माका नवसान झालो हा. नवसा बरोबर. नवसाची मुलं आहेत. तुझा भेजा पण आउट ऑफ ऑर्डर दिसतोय. काय झालं. नमस करून त्या मुलं होतात. हा काय करत होता मग. काय तुला एक सिक्रेट सांगू. सिक्रेट काय.
हा मुलगा त्याच्या दुसऱ्या बायकोचा आहे. लव्ह मॅरेज वाली बायको. लव्ह मॅरेज, इंटरकास्ट मॅरेज. अरे वा, हा घे 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 काट्यावर घे. ये बात है क्या? हा. आता प्रकरण मी सगळ्या निकालातच काढतो. लाव. काय आबा? बबन तुमच्या दुसऱ्या बायकोचं मुलगो? या तुमका कसा कळलं हो? आमका कसा कळला? आमका सेकंड चॅनेल वर कळला. म्हणजे बबन तुमचं लाडको मुलगो. होय. म्हणजे बबनचा लग्न तुम्ही थाटामाटात करताला. हो. साधारण लग्नाच्या खर्चाचा अंदाज काय? अहो खर्चाचा अंदाज काय विचारतास पाहुण्यानो? तुमका एक गोष्ट सांगायची रवली. कोणती? अहो जेव्हा मी रिटायर्ड झाले तेव्हा प्रॉव्हिडंट फंडातले 15,000 रुपये माझ्या या बबण्याच्या लग्नासाठी एक रकमी बाजू काढून ठेवलंय. खोय ठेवला? गोदरेजच्या कपाटाच्या मच्छ्या कप्या. जागा कळली? बिंदास. एनी टीव्ही, होय ना? एनी डॅम. ओनिडा ओनिडा. भाभी सटमा काय घामात मेला त्या भाभी सटमा तुला तू धसको घेतल्या त्याचं नाव घेतलं काय का घाम येता. अरे काय काळजी करू नको. पांडुरंग आपल्या पाठी शुभाना. पांडुरंग तू असणार रे? नाही मी चाललंय. तू काय चाललं? मी बाबीच्यात जाते. भाभीच्यात जाते म्हणजे? बाबीच्यात जाते आणि तुमका जुन्या नाटकातल्या हिरोईन्स दाखवते. हिरोईन्स. निघाले आज तिकडीच्या घरी. आता हो आणि कोणाच्या घरी जाता कोण जाणे. हो तात्यानो काय आता तुम्ही कोणाला बोलवता? तुम्ही ऐकला? होय होय. मी एकटोच बोलवतोय. म्हणजे हो मका सवय आहे रात्रीचं पण मी एकटोच बोलतोय ना. असा हो. असता सवयी एखाद्या. मग? आणि हो बाबी कोण? भाभी कोण? जो नाव घेतल्यावर ताबडतोब येतात तो भाभी. या पुणेकराच्या वाडीत घेऊन विचारतास बाबी कोण? अरे सांग इनका मी कोण तो सांग. बाबी बाबी आई तुझं रुबाब नको. हा पांडुरंग बघता. अरे हा तुमच्या ना पाणग्याचा पाचो गा करून टाकेन मी. पांडुरंगा काय आता तो मी बाबीच्यात असय. अरे पांडू बाबीच्यात गेलो. काय बाबी साठवा बोला. संपलो का तिथं रुबाब. आता माझ्या व काय काय करीत राहतोय ती मका चॅलेंज देतस काय रे? नाही 5 मिनिटाच्या बाबीची बेबी केलंय तर नावाचं तात्या सावंत नाही. या मायला ही डेअरिंग. मग बाबी चॅलेंज चॅलेंज. हा बाबी. येस. अरे बाबा आमच्याकडे तिच्या रागान बघतो बाबा काही एक संबंध आलाय. हो माझं झील तोंडातला भटकाळ. श्याम. घनश्याम. घन नाही हो नुसतं श्याम. घनश्याम तुम्ही मालतीला मागणी घालणार होता का? तिचा बाप गरीब म्हणून कोण कोण समजतं कोण तुम्ही तिला? भिक्षा जोगवा की गोग्रास? बैग बाई उद्या लतिकेला मागणी घालाल शिरा पडो तुमच्या तोंडात. मग असं काय होता? ह्या सगळा तात्या सावधाना चिडू कसा? या सगळ्या पांडुरंगाचा नाटकाचा अजून जाते. पांडुरंगाच्या पाया पण माफी मागाने मोकळो. पाया पडता माझा खेळतर त्या पांड्याची तंगडी मोडून टाकीन मी. तात्यानो मी चाललोय. आता लपडी नको. काय लगीन जमला तरी चला मारामारी कोण करीत बरोबर. मरा त्याचा काय करतोस तू? काय करतोस तू? तुमका नाटका आवडतो ना? नाटका आवडणार बापाचा भाभी होऊन जाऊ दे. तात्यानो मी तुमचं प्रभुजी गमला मनी तोचला सिंधू एकच प्याला. आणि सांगा ना हे चरण सोडून मी कुठं कुठं बरे जाऊ? माझ्या पायात चरण म्हणता. आणि मुलगा येतात. दादानू या आभाराला मी सगळं सांगून टाकीन. बेला शेक सांग. नो ऑब्जेक्शन. ये बात है क्या? तात्या येसू बाई. आणि बरं का आबासाहेब कतलो डोंबलाचो आबा रानो हे तुमचे शंभू राजे की नाही? मला नाही बाई आवडत. यांच्याशी गट्टी फू गट्टी फू गट्टी फू. सकाळी माझा गोविंदा तू रे गोविंदा. मी चाललंय मला भीती वाटत. म्हणा दगडी मोडून टाकीन तिथे. या त्या बॉसला एकटू टाकून पळतोस तू. तो तात्या घरात असा म्हणून अजून उभा बसा. तात्यानू फार चला मग दाखवते तुमका. चला चला ना गडे. सख्या चला बागा रंग खेळू चला. सख्या चला बागा चला रंग खेळू चला. तू जरा गप मजा येता गप राहू. भाभी होऊन जाऊ दे. चला सख्या चला बागा रंग खेळू चला.
वर्षभर उपाध्यायासारखे गातात. अरे बाबी तुका काय ढोलकाला चावलो की काय? काकू काकू ह्या तात्याने माझा वाटोळा केल्याने गे वाटोळा केल्याने. अरे पण काय केलं त्याने? त्याने की नाही माझी इज्जत लुटली. बाबी आणि तू बापल्यासारखं बोल कसं? अगे तोच तर वांदो असा. अय्या जमलं की ग बाई. काकू काकू कपाळ फुटला माझा त्या तात्याने बाबीचा बेवला केल्याने. काकू आता खै कपाळ टेकू. अरे त्या पांढरं गाडी घातलंस ना त्याची फळा आता त्यांना शरण द्या कसं? चलू बाबी बाबी तू माझ्याबरोबर चल. या भुताडकीचा घरा. हे भुताडकीचं घर म्हणे दादा. अरे वेड्या तू सांगला ना. अरे हे पाय तिथं आहेत ना तोच माझा स्वर्ग आणि तेच माझं ताजमहल हॉटेल. कशी आते जुपदाला हा हा कशी आते जुपदाला. वा वा काय मामी साठवा तुझा काय झाला तर बघ. अरे मेल्या माझ्या वांगडावर उभा करतोस. शेवटी तुझा काय झाला तर बघ. परत सांगते माझ्या भानगडीत पडायचं नाही आणि हे धाक बीक कोणा दाखवायचे नाही. जा एक वेळ तुला पाठवून क्षमा केला जा जा. सोड. अरे सोड. थरथरता बघ थरथरता. अहो काय सोडणार आहे तो? हा? तसं कसं चढतो बाबी बाबी कुठं रोवलो आता. बाबीची बेबी झाली ना आता माझ्या बघा. अशी कशी? सोडा ना. कुणीतरी पाहिल ना अगदीच कसं ताट अंतर सोडायचं ते. बरं तर आता येते हा. अच्छा तर आता जाते. हा, हा. हा. पुन्हा केव्हा येणार. उद्या नाहीतर परवा. परवा नको 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 नको. माझं गुरुवारचा उपास असताना बाकी केव्हा हेरवा तेरवा केव्हा. तेरवा तर तेरवा माझं काय नेलीचं. अच्छा अच्छा तर आता जाते. अच्छा तर आता जाते. अच्छा तर आता जाते. बोला श्री सद्गुरु दादाबा पांडुरंग महाराज की जय. पांडुरंगा तुझी लीला अगाध असा रे बाबा. असं ना. आता कलर टीव्ही हो का ब्लॅक अँड व्हाईट होयो. काय नको नुसतो नारळी चढू दिलंस तरी चलात रे बाबा. असं नाही जमाचा. 2 कलर टीव्ही तुम्ही घ्यायचे अँटीना मी देत. पांडुरंगा ये रे बाबा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री दादाबा पांडुरंग महाराज की जय. वाजवा रे वाजवा. मंडळी विठोबा कदमाच्या कुसुमचा लग्न निर्विघ्नपणे पार पडला. विचार 22 मंडपाच्या दारात उभं राहून पाहुण्यांच्या मनगडात अत्तरफाशी होती. बघता बघता आषाढ महिना संपलो आणि श्रावण महिना येलो. श्रावण महिन्यात मी माझ्या घरात ज्ञानेश्वरीचा पारायण सुरू केलंय. सिरियस नाटक म्हणजे सिरियस नाटक. ते धंद्यासाठी तडजोड नाही. राईट वाल्या ज्ञानेश्वरीवर स्पॉट डे. अरे मी तुका ज्ञानेश्वरीवर स्पॉट देऊ सांगलोय समोरच्या रेड्याच्या बहिणीवर नाही. कसे काय तुम्ही लाईट वाले झालात ना मका काही कळणारच नाही. वा कमिशनर आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो. तुमका अर्थ कळलो तर आमका सांगा. हा? काय या? काही या काय हात जोडा कळत काही आता. जोडलंय. हात जोडलाच ना मनापासून जोडा आता. होय. शाबास. वाचा. थांबा चष्मा लावू खयो आमका जवळचा दिसता नाही लांबचा दिसता ना. बरं. शाबास. हात जोडला आणि डुला नको हा कारण माका पण डुला होता मग. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा. ते वेळी अर्जुन म्हणत भाजी काय केलं गो. सुरणाची. शिरा पडली तुझ्या तोंडात. तुला किती वेळा सांगले श्रावण महिन्यात सुरणाची भाजी करू नको म्हणून. श्रावण महिन्यात सुरणाचे फोडी बघले का मटणाच्या फोडीची आठवण येतात माहिती आहे. वाचा वाचा. वाच तोंडात पाणी सुटलं ना. बघ. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रच पेलावा नेहोनी मध्ये घालावा दोन्ही दळा जवमी लावे का हे सकळवीर सैनिक न्याहाळीत. थांबा नुसतं वाचतात काय अर्थ कोण सांगतो. अर्थ तुमका माहिती नाही. अरे माका वाटलं ज्ञानेश्वरी सगळी तुमची पाठ असत. बघा अर्थ साधो सरळ आणि सोपं असता. कसो. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा. अर्जुन म्हणतोय देवा
आता झडकरी रथ पेलावा. झडकरी म्हणजे झडलेल्या हाताने, पेलावा म्हणजे उचलावा, निवोनी मध्ये घालावा, दोन्ही दळा म्हणजे आदळा. कळला? आता एवढा का तुका कळला ना? काय तरी हो आता तुमका माहिती होतो. मग उगाच माझं वेळ फुकट घालवलंय ना. म्हणजे बघा, हा. अर्जुन म्हणता देवा झडले तुझे हात ते, तो रथ उचल आणि दोनव हाताने दळून हाड. दळा म्हणजे दळून हाड. बरोबर की ना? वा वा कमिशनर वा. तुमच्या बुद्धी सामर्थ्यापुढे ज्ञानेश्वराचा रेडिओ देखील शर्मेन मान खाली घालीत. काय बाकी अर्थ चांगला. वा कमिशनर वा वा वा. काय माहिती आकाडता बघा आणि काय लाजता बघा. जेव्हा लाजाता तेव्हा लाजला नाही, तेव्हा हे का मा जिल्लू माज. तेव्हा जर या लाजला असता, कोणी एकेकाळी जेव्हा हो राजा राज्य करी होतो त्यावेळी जर या लाजला असता, तर आमच्या शिरीकाने 4-5 भावंडा मिळाली नसती काय? कारण त्यावेळी आम्ही सुद्धा तरुण होतो. हो वादा कर ले साजना, तेरे बिन मैं न रहूं, मेरे बिन तू न रहे, होंगे जुदा, ये वादा रहा. क्या हो गया के हंगर? अरे बैठ बैठ कादर खान, आज मैं बहुत खुश हूँ. क्यों? आज पहिलो श्रावण सोमवार. आज तू माझी पहिली इच्छा पुरी करतलास. अरे माझ्या मुक्तीची वेळ आता जवळ येते. म्हणजे हे 3 श्रावण सोमवार संपले काय तू मागा सोडून जाते? जाऊ कसं या, कारण मग मुक्ती मिळतली. तर माझा काय, माझ्या बुवा बाजीचा काय, ती कायम काळजी करू नको. एकदा बुवा तो जलमभर बुवा. मी 8 महिने केलेले खरे चमत्कार तुका जलमभर पुरतील. नि उदी नि अंगावर काढतो फालतू चमत्कार. खायचो जादूगार 5-10 रुपयात तुका शिकवेल. नाही पण ती गजांत लक्ष्मी दारात हत्ती डोळावतो त्याचा काय? एवढाच ना. हा. आज तू माझी इच्छा पुरी कर. हो. पुढल्या सोमवारी तुझी इच्छा पुरी होईल. नाही तशी तुझी इच्छा पूर्ण करू हरकत नाही रे, पण अशी इच्छा प्रगट कर हा. जी मी पूर्ण करू शकाल. तात्या, तात्या उलट माझी इच्छा पुरी करण्यात तुका आनंद मिळतो. तो कसं काय? कारण माझी प्रत्येक इच्छा ही तुझ्यासारख्या सामान्य माणसाची दाबून ठेवलेली इच्छा असा. तात्या, तात्या मी जलमभर दरिद्रासारखं जगलोय, खानावळी जेवलंय, पैसो नाय म्हणून हातभट्टीची टोचलंय. इच्छा रवली होती एकदा 5 स्टार हॉटेलात जाऊन तंदुरी चिकन खायन, इलायची स्कॉचचो अख्खो खंबो खाली करीन. तात्या, आज पहिल्या श्रावण सोमवारी बस एवढी एकच इच्छा पुरी कर. तुमच्या श्रावण महिना वगैरे काय पाळत नाही? अरे भूताक्यातलं विला श्रावण, आमचा 12 मास पितृपक्ष. माझ्या इच्छेचा काय करतो सबूत. नाही तशी तुझी इच्छा पूर्ण करू हरकत नाही रे, कारण पैसे तूच पुरव. हा, नो प्रॉब्लेम. आय विल पे द बिल. काय तर? आय विल पे द बिल. यू विल पे. Yes, I will pay. यू विल पे. I will pay. चल आपण विल गो. Go together, come on. हा पण पाणग्या, हा. ताज मध्ये गेल्यानंतर मी फक्त साबुदाण्याची खिचडी 1 कोप चाय घेतलंय. तुका काय हजूरचा तर तू आदळ. तात्या, ताज मध्ये जाऊन तू साबुदाण्याची खिचडी खातली. अरे श्रावण महिना चालू आला. अरे फटकी येईल तुझ्या आरती. मग माझी इच्छा कोण पुरी करतो? म्हणजे पाणग्या Correct. असा म्हणाचा. करेक्ट करेक्ट. या सगळ्यात तू खातल तू, आणि मी तुझ्या शरीरात प्रवेश करून माझी इच्छा पूर्ण करून घेतले. काय पाणग्या मग काय जमत नाही रे. आमच्या घरात श्रावण महिना चालू आहे, ज्ञानेश्वरीचा पारायण सुरू आहे. आमच्या घराची परंपरा रुढी तू म्हणून मी तुझ्या पाया पडते. पाणग्या मग काय जमत नाही. तात्या, तू मका शब्द दिले. अरे पण मी खाय नाही तू म्हणत मका शब्द दिला, शब्द मोडला असता त्या बाबी सातमासाने तुझी पण हिंदी क्रिकेट कॉमेंट्रीची शिक्षण करून टाकली, ती पण काय होती. नाही पाणग्या, तू म्हणत असशील तर केवळ तुझ्यासाठी श्रावण सोमवार मी तंदुरी चिकन ऍडजस्ट करेन, पण आयुष्यात कधी मी दारूच्या थेंबात स्पर्श नाही केले रे. आणि डायरेक्ट विलायती खांबो म्हणजे एकच प्याला म्हणतो माझं सुधाकर होतो रे. तात्या, तू तुझ्या हातान मका या घरात आणलंस. आता मी काय वाटत तशी माझी इच्छा पुरी करून घेईन. बाहेर नस तर बाहेर, नाहीतर घरातल्या घरात. नाही पाणग्या, घरात काय करून गो मी तुझ्या पाया पडते. पाणग्या, घरात काय करून गो. पाणग्या पाणग्या. काय झालं? हो, सुरणाच्या भाजी आहे, मटणाचं वास येता. अरे बापरे म्हटलं. माका गरगरता. अरे मेऱ्या ब्लॅकआउट कर, मी चिराडलंय रे. मंडळी, गंभीर प्रसंग, पण किती गंभीर प्रसंग हो. जीवावर तो प्रसंग ना. वाचलंय म्हणून वाचलंय. आणि पांडुरंगाच्या हातापाया पडा मटणाच्या फोडीचे सुरणाच्या फोडी करून घेतलंय. आणि मग पांडुरंगाचा ऐकण्याशिवाय गत्यंतर नव्हती. डायरेक्ट ताजमहाल हॉटेल. ताजमहाल हॉटेलमध्ये जाताना पिण्याच्या बाबतीत अनुभवी माणूस म्हणून विठोबा कदमा बरोबर घेतले. आणि काय सांगा तुमका, एका वेळी आम्ही दोघांनी 2-2 विलायती बॉटल खाली केले. आणि घरी गेल्यावर मग एकच प्याला मधून सीन सुरू झालो ना.
आयुष्यात कधी मी दारूच्या थेंबाक स्पर्श न केल्यामुळे पोटातली विलायती तंदुरी चिकन घेऊन पांडुरंगासहित बाहेर पडली. मी मोरियेतल्या नळाखाली जाऊन बसलोय, थंयच गाड झोपलोय. लोकांच्या बोमाबोम झाली, तात्याबा पांडुरंग झिंगा नेले, तात्याबा पांडुरंग झिंगा नेले. आणि काय सांगा तुमका, दुसऱ्या दिवसापासून भक्त मंडळी एका हाराबरोबर 2-2 विलायती बॉटल घेऊन एक लागली. लोकांका काय हो, देवान जर कमरेचा सोडल्यान तर लोक कॅबरे करूक तयार ना. पण रोज रात्री आपली विलायती दारू पिण्याची इच्छा पूर्ण करून घेतो. बघता बघता आठवडो संपलो आणि दुसरो श्रावण सोमवार इलो. आता दुसऱ्या श्रावण सोमवारी पांडुरंग खयची इच्छा प्रकट करता कोण जाणी. या सगळ्या घाई गर्दीत एका माणसाने संधी साधून घेतल्या, विठोबा कदम. बघूचो तेव्हा टाईट होऊन आमच्या घराकडे बसलेलो असता. बघा तुम्ही, यांना आपण पाहिलं का? एक ते विठोबा कदम. काय विठोबा, म्हातारपणी तरुण भारत वाटत, मग तरुणपणी काय संध्याकाळ वाची होतं काय रे? नोकरी बिकरी सोडलंस की काय? शिगलीवर असे तात्यानो वाढव पांडुरंगाच्या सेवेसाठी. वा तात्यानो काय आज एक पेक सेवा मिळतली. पायतान बघलं, व्हाईट पायतानाचा पायतान पायतानावरसून बरी आठवण झाली. कोणाची? तात्यानो सावकाश. आता तुम्ही खडावा वापरा. महाराजांच्या पायी कोल्हापुरी शोभनत नाही. नाही नाही नाही, पायात खडा वापरते, कमरेवर हात घेतले, तू एक आणून विटेवर उभं राहतोय, पायाखालची वीट सरकली काय तू गाणं म्हणा सुरुवात कर. तातवाच्या पायी थरारली वीट वीट वीट. विटेवरसून बरी आठवण झाली. कोणाची? तात्यानो 7,20,00,000 म्हणजे किती रुपये? काय येतो माहितीये, आपण सामान्य माणूस असो, मोठी फिगर बोलायची नाही, अटॅक येण्याचा संभव असता. ही बातमी वाचा. काय? रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्यातून 7,20,00,000 रुपयाच्या सोन्याच्या विटा गायब. तात्यानो इतक्या सोन्यात किती लक्ष्मी हार होती? उद्या सोनाला विचारून सांगा तर चला, तो पेपर बाजूत ठेव आणि ती ट्रंक बाहेर काढ, माझ्या आईशीची आठवण आणि त्याच्यात तो नवनाथ ग्रंथ बाहेर काढ. तो मी वाचतोय, तू ऐक, तेवढा तुका पुण्य मिळाल. कमिशनर कमिशनर कमिशनर, ग्रंथ वाचन अर्थ सांगा, बाहेर यावा. येता सारखं हत्ता बघ. तू काय मला खडी फोडून पाठवणं ठरवलं? खडी किती आहे? मग काय? सोन्याची विटो फोन इटो 7 पिढ्यांका पुरा तेवढी संपत्ती होईल तुका. मग घे आता प्रत्येक पिढीक 1-1 कोटी. अरे खड्ड्यात गेले तुझे कोटी, मी मेल्यानंतर 7 सेकंद 42 पिढ्या नरकात जातील. त्याचा काय? हा बघ, ही दोघा शुद्धीवर येऊच्या अगोदर त्या ट्रकेत त्या भुताट केलं ती गायब कर बघा. काय आला तुझ्या नशिबात नाही. मग काय खोटा नशीब नको? नको तो नको. अशी संधी परत येऊची नाही. मग ही संधी नको. ऑलराईट, सगळ्या सोन्याच्या विटा पोलीस कमिशनरच्या ऑफिस मध्ये टाकतो. आऊच, ताबडतोब गायब केल्या. आता या दोघांना शुद्धीवर आणूया. मी चप्पल लाव. नाहीतरी कमिशनरला चप्पल दाखवतो, चान्स केव्हा मिळतो? लगेच. शाबास. नाही रे, ही ढोरात तशी शुद्धीर नाही होती. एक एकच जालिम उपाय, श्रीचे मोजे. मोजे बघ आता मजा. उठी उठी डोबा. काय डोबा कसा काढला? फसला वाटत गेला. अरे वाटत तात्यानो ही तुमची सोन्याची सोन्याची ही तुमका जेव्हा माका सोन्याचं ही दिलं हवं तिथं ट्रंक पण घेऊन जा. सुवर्ण दान केलंय सवा. काकू काकू तात्याने माका सुवर्ण दान केल्याने. आईसन का तुझ्या बापाशीचा वर्ष श्राद्ध असा? काकू बऱ्या बोलान पाय काढा. काढतास काय? अरे यो हत्तीचं पाय असं हत्तीचं. हो हो, काय केलं तर परत कर बघूया, परत कर बघूया. तुम्ही तलवार सांगा ना. पण तुमची तलवार आम्ही परत केली, आता काय भानगडा? भानगड दुसरीचा जायला ट्रॅफिक जाम येईल नाही. नाही नाही नाही, त्या सोन्याच्या विटीची माझं काही एक समज आहे. कोणा बघा 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 काय दिसतं का बघा, बघा काय दिसतं का बघा. पण तुझी वीट बाजूक ठेव रे. त्या रिझर्व्ह बँकेची माझं काही एक समज नाही. मग हत्तीशी असा ना. हत्तीशी, हा हत्तीची आहे, पण माझं हत्ती घरात बाहेरच्या हत्तीची काय समज? मग तुमच्या त्या हत्तीत खाली ट्रॅफिक जाम केलेला. फेकमपैकी काय करतात? माझं हत्ती घरात, मग बाहेरच्या हत्तीची काय दाखवतो काय हत्तीच्या माणसाला हार घातलो, हत्तीच्या माणसाला हार घातलो, हत्तीच्या माणसाला हार घातलो. अभिनंदन 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 कशाबद्दल? अहो लोक कोणाची गाडी घेतात, तुम्ही सोन्याचा हत्ती घेतला. हत्ती माझं नाही, धर्म
समज या सरकारी माणसात गंडवू नको. त्या हत्तीच्या शेपटीत तुमच्या नावाचा लेबल लावलेला. लेबल माझा नाही, तो हत्ती माझा नाही. पांडुरंगा तू खय रे बाबा, तू खय. माहिती काय नाटक काय चालवलं? गजांत लक्ष्मी होईल तो का दारात हत्ती झुलाक होय. बरोबर. झुलता का नाही? अरे पण माझो हत्ती घरात असताना बाहेरच्या हत्तीची काय करतो? तो हत्ती काय कर बघूया. नक्की करतोय, पण एका अटी आहे. कोणत्या? आधी घरात ते नासके मोजे असत ते माळावर फेकून दे आत्ताच्या आता. मोजन का उभी त्या खबर घाण येतात नरकाची. थांब 1 मिनिट. एका भाषेत एका काय हो त्यांची तब्येत बरोबर नाही की काय? ते पांडुरंगाबरोबर बोलत होते. कोण पांडुरंग? पंढरपूरचं पांडुरंग. काय तुमची तब्येत बरोबर नाही की काय? हवालदार 93 बोला. कसं नाही दादांका पांडुरंग प्रसन्न. आता त्यांनी पांडुरंगा सांगल्याने ना की हत्ती गायब होतो. एवढं मोठं हत्ती एकाची गायब. अहो पांडुरंगाची लीला ती. असाच बाबा. सद्गुरु तात्याबा पांडुरंग महाराज की जय. हे लाईट वाला ब्लॅकआउट कर. माझ्या पायाखाली बीट सरकता रे. पाठोबाच्या पायी जरा गलिवीत, जरा गलिवीत, जरा गलिवीत. पांडुरंग हरी जय जय 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 पांडुरंग हरी. मंडळी पांडुरंगान बाकी कमाल केलाय ना. सोन्याची विटो काय, हत्ती काय, चक्र काय, काय काय. संध्याकाळच्या पेपरमध्ये ही हेडलाईन छापालेली. आमच्या घराकडे गर्दी आली. आमचं घर हाऊसफुल. रात्री 9 वाजेपर्यंत गर्दी होती. आता 10 वाजले म्हणजे श्रावण सोमवार संपतात फक्त 2 तास बाकी असत. म्हणजे पांडुरंग आपली शेवटची इच्छा विसरलेली दिसतात. चला आपण ताणून देऊया. काय होईत होऊन जाऊ दे. माझ्या भूत काय माझी पाठ सोडता. तात्या थँक्यू फॉर युअर कोऑपरेशन. म्हणजे तू माझी दारू पिऊची इच्छा पुरी केलंस. हो. इतकी पुरी केलंस की आता या जन्मात मी दारू पिऊचाय ना. Thank you. आता इच्छा नंबर 2 काय? माका बाईकडे जाऊचा. बाई कोण बाई? गुलाब बाई. कोणाची कोण? माझ्या चमेलाचा चेडू काय फर्स्ट क्लास नाचता. खै रावता. हनुमान थिएटर लालबाग. मी कधी जाऊ का नाही रे? टैक्सी करके जाएंगे. नहीं, मैं कभी एक दिन दौलत पैदा करेंगे. अरे मजा करेंगे.